राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्राची ही प्रचलित ओळख। हाच महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणूनही ओळखला जातो। पण जितकी ही भूमी वीरांची तितकीच साधू संतांचीही। भक्ती मार्गाच्या याच परंपरेचे अग्रणी होते चक्रधर स्वामी। तब्बल 800 वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली आणि याच महानुभाव पंथानं मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्राची निर्मिती केली। इतिहासाची 30 पानं आज आपण उलगडणार आहोत। महानुभाव पंथीयांनी मराठीला धर्मभाषेचा बहुमान दिला आणि मग विदर्भात 13व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी लिहिण्याची सुरुवात झाली। मराठीवर इतकं प्रेम करणाऱ्या चक्रधर स्वामींचा जन्म मात्र गुजरातच्या भडोचमध्ये झाला होता। त्यावेळी भडोचचा राजा मल्लदेवाच्या मृत्यूनंतर तिथला राज्यकारभार प्रधान विशाळदेवांच्या हाती आला। अवधूत रूप दत्तात्रेयाच्या आशीर्वादामुळे विशाळदेवांना पुत्रप्राप्ती झाली। पण हा पुत्र म्हणजे हरपाळदेव ऐन तारुण्यात ज्वरानं मृत्यू पावला। हरिपाळदेवाचं प्रेत स्मशानात आणले गेले। आता स्मशानामध्ये आणल्यानंतर हा एकुलता एक पुत्र, हे पुत्ररत्न हरवल्याचं दुःख संपूर्ण नगरीला झालं। आता अंत्यसमयी अग्निसंस्कार करण्यापूर्वी पुत्रमुख पाहावं म्हणून विशाळदेवाला बाकीच्या मंडळींनी आग्रह धरला, म्हणून पुत्रमुख पाहण्यासाठी गेले। चमत्कार असा की ती चितेवरचं जे कपडा होता तो कपडा हलला आणि हलता क्षणीच लोकांमध्ये एक आश्चर्य तयार झालं। म्हणून त्यांनी तो कपडा उघडल्यानंतर हरिपाळ देवानी असं संपूर्ण नेत्र भरून सभोवतालचं विश्व निहाळलं आणि कुमरू जियाला अशी मोठमोठ्याने घर्षणा झाली। महानुभाव पंथाच्या मान्यतेनुसार तिसरे गुरु सर्वज्ञ चक्रपाणी यांनीच हरपाळ देवाच्या शरीरात परकाया प्रवेश करून चक्रधर स्वामींचा अवतार घेतला आणि ते श्री चक्रधर महाराज त्यांच्या अलौकिक कार्यासाठी आता ते राजकार्यात थोडेच थांबणार, ते रमले नाहीत आणि हरिपाळ देवाचा परकाया प्रवेश केल्यानंतर त्यांनी हरिपाळ देवाचे जे पूर्वाश्रमीचे जे काही स्वभाव वैशिष्ट्य होते ते सर्व स्वीकारले। जशामध्ये राणीचा पर्याय, त्यांना प्रत्येक वेळेला बोलताना गोपाळणी आण म्हणजे एखाद्या टोकाच्या प्रसंगी शपथ घेण्याची सवय असते, तशी हरिपाळ गोपालाची शपथ घेण्याची सवय होती, तीही स्वीकारली। काही काळापर्यंत श्री चक्रधर महाराज त्या राजवैभवात थांबले आणि एका दिवशी अशीच जुगारामध्ये हार स्वीकारून मूळ अलौकिक कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्राकडे आगेकूच करण्याकरता एक निमित्त साधलं। हे रामटेक त्यावेळेस प्रसिद्ध होतं। रामयात्रा जोरदार भरायची। याचं निमित्त करून आई वडिलांना आज्ञा मागितली, ते आज्ञा द्यायचे नाहीत कारण गुजरात आणि यादवांचं द्वंद्व होत असलं। हरपाळ देवांनी चक्रधर स्वामींचा अवतार घेतल्यानंतर महाराष्ट्रात तब्बल 12 वर्ष भ्रमण केलं। मराठवाडा खानदेश करत ते अमरावतीच्या रुद्धपूर या गावी येऊन पोहोचले। तिथंच त्यांची गुंडमराव म्हणजे गोविंद प्रभू महाराजांशी भेट झाली। गोविंद प्रभू हे परब्रह्म परमेश्वर अवतार होते। अनंत नायक नावाचे ब्राह्मण कानव शाखेचे ब्राह्मण राहायचे आणि त्यांची पत्नी नेमाईसा त्यांच्या उदरी 850 वर्षापूर्वी श्री गोविंद प्रभूंनी अवतार घेतला। आज ज्या जीवांना ज्ञान नाही त्या जीवांना ज्ञान द्यायचं, जे नरक योनीमध्ये आहेत त्यांचा उद्धार करायचा, असे ते दयाळू मायाळू कृपाळू कनवाळू औदार्यवंत अनाथाचे नाथ सर्व जीवांचे समजा माय बाप, त्यांना राहू माय राहू बाप राहू ईश्वर असं म्हणायचं। महानुभाव पंथात पंचकृष्णांची भक्ती केली जाते। सर्वज्ञ श्रीकृष्ण चक्रवर्ती, सर्वज्ञ अवधूत दत्तात्रय स्वामी, सर्वज्ञ द्वारावती चांगदेवराव, सर्वज्ञ गुंडमराव आणि 5वे सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणजेच गुंडमराव यांचे शिष्य। परमेश्वर परमेश्वरालाच ओळखतो, जीवाला तर काही परमेश्वराची एकदम ओळखू शकत नाही। हे परमेश्वर ते परमेश्वर असल्यामुळे श्री गोविंद प्रभूंनी ज्याला शंभूर बोडे म्हणतो, जसं जिलेबी सारखे पदार्थ असतो गोड, असा बोटामध्ये घेतला। होय मिली चक्र्या म्हणून 3 वेळा असं म्हटलं आणि ते शंभूर बोर्डे त्यांच्याकडे असं फेकले। तर त्यांनी वरच्यावर झलून जय जयकार करून शिरसावंदी करून
ते ग्रहण केलं, त्याद्वारे ते एक निमित्त झालं. आज ज्ञान पहिलेच होतं, पण गुरु पाहिजेच, गुरुविन गती नाही, पण ते एक निमित्त झालं. तर त्या शंभर बुड्याला निमित्त करून त्यांना ज्ञान शक्ती प्रदान केली आणि ज्ञान शक्ती स्वीकार केली. चक्रधर स्वामींनी आपणहून कधीच लोकसंग्रह केला नाही, पण त्यांच्या वेदवंती वाणीमुळे त्यांच्या अवतीभोवती हळूहळू परिवार गोळा होऊ लागला. त्यांनी भक्तांमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव कधीच केला नाही. त्यामुळे बाईसा या स्त्री असूनही त्यांना मठप्रमुख बनण्याचा अधिकार स्वामींनीच दिला. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनीच पुढे महानुभाव पंथाची स्थापना केली आणि ह्याच महानुभाव पंथानं मराठी भाषेची पताका उचलली.